मूर्ती आहे, ज्या मूर्तीवर आमचं डोकं ठेवतोय, ज्या मूर्तीवर इतकी आमची आस्था आहे, त्या मूर्तीवर कुऱ्हाडीचे घाव केले जायचे. इतकी बेभान मुघल होते, इतके बेभान होते. हे चाललंच होतं, हे मुघल येऊन हे चाललंच होतं. पण याच्यापेक्षा मोठं दुर्दैव महाराष्ट्राच्या मातीतलं होतं. आपली माणसं आपल्याच माणसाची विरोधात होती. मी काय म्हणतो, मुघलांनी राज्य केलं फार मोठी गोष्ट नव्हती, पण दुर्दैव या मातीचं होतं. परकीय आले आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राज्य करायला लागले. पण महाराष्ट्रातील लोक, भारतातील लोक काय करायची माहितीये का? ते परकीयांची लढायची नव्हती. आपली माणसं आपल्याच माणसाच्या विरोधात होती. आपली माणसं आपल्याच माणसाचे पाय खेचण्यात होती. आपली माणसं आपल्याच माणसाचा रक्ताचा घोट घेत होती. आपली माणसं आपल्याच माणसांना मारत होती. त्या कालची परिस्थिती अशी होती. आपली माणसं आपल्याच माणसाची विरोधात होती. आपली माणसं आपल्याच माणसाचा रक्ताचा घोट घेत होती. आपल्या माणसाकडे पाहावं, आपली माणसं आपल्या माणसाला मारण्यासाठी तयार होती. आपली माणसं आपल्या माणसाचा रक्ताचा घोट घेण्यासाठी तयार होती. कुठली माणसं? आपलीच माणसं. कोणाच्या विरोधात? आपल्या विरोधात. ही त्या कालची परिस्थिती होती. एक उदाहरण देऊन तुम्हाला समोर जातोय. कर्नाटकमध्ये एका खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती उचललाय. कर्नाटकमध्ये एका खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती उचललाय आणि त्या हत्तीला शांत करण्यासाठी महाराष्ट्रातून 2 तुकड्या बोलवल्या. एक होती जाधवांची, दुसरी होती भोसल्यांची. जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले. आई पहा, जिजाऊ भाऊसाहेब समजून घ्यायचा ना. पहा, जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले. पण दुर्दैवानं काय झालं माहित? जाधवांचा वार भोसल्यांवरती झाला आणि भोसल्यांचा वार जाधवांवरती झाला. हत्ती राहिला बाजूला. संभाजी भोसलेकडून दत्ताजी जाधव मारले गेले आणि दत्ताजीचा बदला घ्यायला लखुजीराव जाधव आले आणि लखुजीराव जाधवांनी संभाजी भोसलेंना मारले. पहा, जाधवांची माणसं लढत होती दत्ताजी जाधव मेले म्हणून, भोसल्यांची माणसं लढत होती संभाजी भोसले मेले म्हणून. पण आऊसाहेबांनी लढायचं कुणासाठी? आऊसाहेबांनी लढायचं कुणासाठी? आई, एकीकडे सक्का भाऊ मेलाय आणि एकीकडे सक्का दीर मिलाय. आज महिलांनी लढायचं कुणासाठी? एकीकडे सक्का भाऊ मेला असेल, एकीकडे सक्का दीर मिला असेल, तर आऊसाहेबांनी लढायचं कुणासाठी? आऊसाहेब भाऊ मेलाय म्हणून लढत नव्हत्या. आऊसाहेब दीर मिलाय म्हणून लढत नव्हत्या. तर आऊसाहेब लढत होते हे तुमच्या आमच्यासाठी. आऊसाहेबांना वाटत होतं आपली माणसं आपल्या माणसाच्या विरोधात जातात, आपली माणसं आपल्याच माणसाच्या रक्ताचा घोट घेतायत, आपली माणसं आपल्याच माणसांना मारतायत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी आऊसाहेब लढत होत्या. आणि आऊसाहेबांच्या मनामध्ये एक परिवर्तनाची जाग निर्माण झाली. आऊसाहेबांना वाटू लागलं, जर आपली माणसं आपल्या माणसांसाठी